लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत। परत एका महिन्याचे 1500 असे 2 महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। याचे 2 हप्ते, पहिला हप्ता नाही 2 हप्ते देणार आहोत। आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही, आणि त्यामुळे त्याची सुरुवात झाली। ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसांमध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तांतर सुद्धा होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना 13 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर राज्यातील 2,46,00,000 लाडक्या बहिणींचा 100% घोट सुद्धा होणार आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि तुमच्या खात्यामध्ये अजून सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल, तर तुमच्या खात्यामध्ये सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी पैसे येतील, मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी पैसे येतील, बुधवार 15 ऑक्टोबर रोजी पैसे येणार आहेत। म्हणजेच येत्या 3 दिवसांमध्ये राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे सप्टेंबर हप्त्याची आणि ऑक्टोबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सामणार आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या 1-2 दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता आलेला असेल, तर अशा लाडक्या बहिणींना सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी या 3 दिवसांमध्ये ऑक्टोबर हप्त्याचे 1500 रुपये विस्तांतर होतील। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल अशा बहिणींच्या खात्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार म्हणजेच 13 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर या 3 दिवसांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना, तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीलाच ऐकलेलं होतं की राज्य सरकारकडून तशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। आज या ठिकाणी डीबीटी वरती पैसे पाठवलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, मंगळवारी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत प्रमुख जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील आणि बुधवारी सुद्धा सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत हे पैसे अशाच पद्धतीने विस्तांतर होतील। म्हणजेच लाडक्या बहिणींना 20 ऑक्टोबर पासून दिवाळी आहे आणि त्या दिवाळीच्या निमित्तानं तुम्हाला या ठिकाणी खरेदी करायची असते, त्या दृष्टिकोनातून सरकारने निर्णय घेतलेला आहे की 15 ऑक्टोबरच्या अगोदर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, जेणेकरून लाडक्या बहिणी दिवाळीचे फराळ करायला सुरुवात करतील आणि या ठिकाणी किराणा भरायला त्यांना सुद्धा मदत होईल। या दृष्टिकोनातून राज्य सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना सोमवारी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत, मंगळवारी 12 जिल्ह्यांमध्ये आणि बुधवारी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत। तर सोमवारचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत, मंगळवारचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत आणि बुधवारचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना, आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही हप्त्यांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी या ठिकाणी डीबीटी वरती पैसे पाठवण्यात आलेले आहेत। थेट बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी या 3 दिवसांमध्ये वाटप होतील, तशा प्रकारची माहिती आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। लाडक्या बहिणींना, देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याविषयी काय माहिती दिलेली आहे तुम्ही सुद्धा कान देऊन 1 मिनिट ऐकायचं आहे। बोनसचे पैसे देखील येणार आहेत खात्यामध्ये, एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना, आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी सप्टेंबरच्या हप्त्यासाठी 4010 कोटींचा निधी, ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी 4010 कोटींचा निधी म्हणजेच टोटल मिळून 8020 कोटींचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला होता आणि हा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना सोमवारी 12 जिल्ह्यांमध्ये, मंगळवारी 12 जिल्ह्यांमध्ये आणि बुधवारी 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तांतर होतील। लाडक्या बहिणींसाठी हे 3 दिवस आनंदाचे ठरणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की सोमवारी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत, मंगळवारी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि बुधवारी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत, तर एकत्रितपणे सोमवारचे 12 जिल्हे, मंगळवारचे 12 जिल्हे आणि बुधवारचे 12 जिल्हे, तर याच्या याद्या वाचून दाखवत आहे। परंतु लाडक्या बहिणींना, आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी सर्व लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे। अजितदादा पवार काय म्हणतायत लाडक्या बहिणींना, 1 मिनिटात तुम्ही सुद्धा कान देऊन ऐकायचं आहे। आता प्रत्येक हा निधी त्याच लाडक्या बहिणीकडे जी लाभार्थी म्हणून त्याच्यामध्ये बसते
तिच्याकडे जावा म्हणून हे KYC वगैरे ह्या गोष्टीचा आपण वापर करतोय. तर बघा, लाडक्या बहिणीनं अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, परंतु लाडक्या बहिणीनं या KYC ची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस सर्व लाडक्या बहिणींना करावी लागेल. म्हणजेच सप्टेंबर हप्त्यासाठी, ऑक्टोबर हप्त्यासाठी KYC ची गरज नाही, परंतु पुढचे जर तुम्हाला हप्ते मिळवायचे असतील, लाडकी बहीण योजनेला पुढील 4 वर्षांसाठी घ्यायचा असेल तर KYC करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे. आणि KYC आता सगळ्या सोप्या पद्धतीने येत आहे. म्हणजेच हे KYC OTP द्वारे होत नव्हते, त्यामुळे सरकारने निर्णय घेतलेला आहे की ही KYC आता फिंगरप्रिंटच्या आधारावरती होणार आहे, डोळ्यांच्या स्कॅनिंगच्या आधारावरती होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला OTP ची समस्या येत होती तर ती समस्या दूर होणार आहे, कारण शासनाकडून KYC साठी 3 पर्याय सुद्धा निवडण्यात आलेले आहेत. बघा, KYC विषयी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे, तर ती बातमी सुद्धा पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सोमवारी दिनांक 13 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, मंगळवारी 14 ऑक्टोबर रोजी 12 जिल्ह्यांमध्ये आणि बुधवारी या ठिकाणी 15 ऑक्टोबर रोजी ज्या शेवटच्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, तर एकत्रितपणे 3 दिवसांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, सरकारच्या माध्यमातून शेवटच्या 3 दिवसांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत. बघा, लाडक्या बहिणींनो, दिवाळीचा सण जवळ आलेला आहे, त्या पार्श्वभूमीवरती सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींची या ठिकाणी 2 हप्त्यांची प्रतीक्षा सामणार आहे. परंतु कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट केलेल्या होत्या की आम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होणार आहेत का. तर बघा लाडक्या बहिणींनो, या गॅस कनेक्शनच्या पैशांवरती सरकारने दिलेल्या माहितीनुसार गॅस कनेक्शनचे पैसे सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होणार नाहीत, तर या गॅस कनेक्शनचे पैसे काही मोजक्याच बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहेत. तर या मोजक्या बहिणी कोणकोणत्या जिल्ह्यामधील आहेत, याच्यासाठी ज्या जुन्याच पात्रता लावण्यात आलेल्या होत्या त्या पात्रता कोणकोणत्या आहेत आणि गॅस कनेक्शनचे 830 रुपये जमा होतील का, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमा होणार आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती 1 मिनिटामध्ये देणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींचा सोमवार, सर्व लाडक्या बहिणींचा मंगळवार, सर्व लाडक्या बहिणींचा बुधवार, सर्व लाडक्या बहिणींचा 13 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर गोड होईल. फक्त तुमचाच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल अशा पद्धतीच्या बातम्या भरपूर दिवसांपासून फिरत होत्या, परंतु लाडक्या बहिणींनो, सरकारने निर्णय घेतल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये शुक्रवार, शनिवार या 2 दिवसांमध्ये पैसे आलेले आहेत. बघा, रविवारी बँकांना सुट्ट्या असल्यामुळे रविवारी पैसे आलेले नव्हते, परंतु लाडक्या बहिणींनो, सोमवार, मंगळवार आणि बुधवार या शेवटच्या 3 दिवसांमध्ये सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमची दिवाळी दुप्पट गोड व्हावी या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दिवाळीच्या निमित्तानं काही भेटवस्तू सुद्धा देण्यात येत आहेत. काही मागील हप्त्यांचे पैसे ज्यांचे शिल्लक राहिलेले असतील त्यांना मागील हप्त्यांचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण बघून घ्यात की सोमवारी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले होते, मंगळवारी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि बुधवारी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत, तर एकत्रितपणे 3 दिवसांचे 12, 12, 12 म्हणजेच 36 जिल्हे कोणकोणते आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये कधी पैसे वाटप होतील, गॅस कनेक्शनचे पैसे मिळतील का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता येणार नाही, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, त्याची माहिती सुद्धा देणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत. 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी, म्हणजेच बीड जिल्ह्यामधील 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी या ठिकाणी साड्या नेसून KYC करायला सुरुवात केलेली होती, परंतु सरकारला या गोष्टी निदर्शनास आल्यामुळे 14,000 पुरुषांना या योजनेमधून बाहेर काढण्यात आलेलं आहे. सरासरी आतापर्यंत 26 लाख बहिणींना या योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपला नंबर याच्यामध्ये येऊ नये, तर लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या गोष्टींचं पालन करायचं आहे, कोणकोणत्या नियमांतर्गत तुम्हाला पैसे वाटप होत आहेत, तर याची माहिती सुद्धा बघणार आहोत. बघा लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 14 हप्ते विस्तार झालेले आहेत. म्हणजेच सरासरी सर्व लाडक्या बहिणींना 21,000 रुपयापर्यंत रक्कम मिळालेली असेल, परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, OTPच्या प्रॉब्लेममुळे ज्यांचे हप्ते थकलेले असतील, तर त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आणि या चालू हप्त्यांचे पैसे सोमवार,
सोमवार, मंगळवार आणि बुधवार म्हणजेच 13 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर या प्रमुख 3 दिवसांमध्ये वाटप होईल। या 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपून जाईल आणि या ठिकाणी 2 हप्त्यांचे 3,000 रुपये एकत्रितपणे जमा सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार काही लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणींना ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा बहिणींना पैसे येतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील आणि त्या लाडक्या बहिणी अजून दुसऱ्या कोणत्या तरी योजनेच्या लाभार्थी असतील तर अशा बहिणींना पैसे येणार नाहीत। म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी 2 योजनांचा लाभ घेत असतील, ज्या लाडक्या बहिणी 3 योजनांचा लाभ घेत असतील तर अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही, कारण या लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त गरीब महिलांनी घ्यायचा आहे आणि ते पण फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घ्यायचा आहे। जर तुम्ही डबल योजनांचे लाभार्थी असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येईल। तुम्हाला ज्या घेत आहेत त्याच योजनेचा लाभ घेता येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, यापुढे तुमचा वेळ घेत नाही। आता आपण जिल्ह्यांच्या यादीला सुरुवात करूया। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सोमवारचे 12 जिल्हे वाचून दाखवतो। बघा सोमवारच्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा परभणी जिल्हा। बघा लाडक्या बहिणींनो, परभणी जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे। या परभणी जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकरी बांधव आहेत आणि या शेतकरी बांधवांच्या पत्नींना या ठिकाणी सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहेत, कारण लाडक्या बहिणींनो, परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे मोठं नुकसान झालेलं होतं। त्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिलासा मिळावा, लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून परभणी जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर 3,000 रुपये वाटप होतील। त्यानंतर सोमवारसाठी जो दुसरा जिल्हा निवडण्यात आलेला आहे तो दुसरा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा। बघा सोमवारी पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। पुणे जिल्ह्यामधील 7 लाख बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी हप्त्यांचे पैसे वाटप होतील, कारण पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर तालुके आहेत आणि पुणे जिल्हा हा लोकसंख्येने मोठा जिल्हा आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे। त्यानंतर 3 नंबरचा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। बघा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त लाडक्या बहिणी आहेत, परंतु अशा लाडक्या बहिणी बीड जिल्ह्यामध्ये आहेत की त्या लाडक्या बहिणी पात्र नाही तरी पण त्या लाभ घेत आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे KYC करो अगर ना करो अशा पद्धतीने वितरित होत आहेत। त्यामुळे सरसकट बीड जिल्ह्यामधील सर्वच बहिणींना पैसे वाटप होणार आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींना सोमवारसाठी जो 4था जिल्हा निवडण्यात आलेला आहे तर तो 4था जिल्हा म्हणजे मुंबई शहर। बघा मुंबई शहर सुद्धा लोकसंख्येने मोठं आहे, त्यामुळे मुंबई शहरामधील सरासरी 10 लाख बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर हप्ता विस्तार होईल। त्यानंतर या ठिकाणी पुढचा जिल्हा म्हणजे 5वा जिल्हा, तर 5वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा। तर बघा सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होतील। कोल्हापूर जिल्ह्यामधील ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ पाहत असतील त्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार आहे। त्यानंतर 6वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा। बघा गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येतो, परंतु या ठिकाणी हप्त्याचे पैसे सर्वात अगोदर गडचिरोली जिल्ह्यामध्ये विस्तार होणार आहेत। बघा 6 जिल्हे पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील आणि सोमवारी दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत ज्या उर्वरित 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील त्या 6 जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवतो। बघा लाडक्या बहिणींनो, सोमवारच्या दुपारचा पहिला जिल्हा या ठिकाणी नागपूर जिल्हा। बघा सोमवारी या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत। त्यानंतर सोमवारचा दुसरा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। म्हणजेच याचं नाव अगोदर औरंगाबाद होता, आता कालांतराने छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे, म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पैसे वाटप होतील। त्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा। बघा सोमवारी सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होतील। त्यासोबतच लाडक्या बहिणींना या ठिकाणी मुंबई उपनगर। बघा एकंदरीत सोमवारसाठी प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। आता आपण मंगळवारसाठी ज्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर मंगळवारचे 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींना मंगळवारचा पहिला जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा। बघा सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लाडक्या बहिणी आहेत, त्यामुळे सातारा जिल्ह्याला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यानंतर 2 नंबरचा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा। बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त लाडक्या बहिणी असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यानंतर 3 नंबरचा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, म्हणजेच एकंदरीत या 3 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत। त्यानंतर 4 नंबरचा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा,
त्याच्यानंतर 5 नंबरचा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा. त्यासोबतच आता हे 5 जिल्हे झाले. हे सकाळच्या टर्ममध्ये 5 जिल्हे आणि मंगळवारी दुपारनंतर या ठिकाणी या 7 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. तर त्या 7 जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवतो. बघा, मंगळवारच्या 7 जिल्ह्यांची म्हणजे दुपारच्या 7 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्ह्याच्या साईडचा एक जिल्हा आहे तर तो जिल्हा म्हणजे जालना जिल्हा. त्यासोबत जळगाव जिल्हा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप होतील. त्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला वाचून दाखवत आहे आणि बुधवारी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील तर ते बुधवारचे 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणीनं बुधवारचे 12 जिल्हे पाहण्या अगोदर व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, लाडक्या बहिणीनं तुम्हाला या ठिकाणी जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. आता आपण बुधवारचे जिल्हे सुद्धा बघणार आहोत. परंतु लाडक्या बहिणीनं या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार SBI बँकेमध्ये पैसे येतील, पोस्ट बँकेमध्ये, कॅनरा बँकेमध्ये, ICICI बँकेमध्ये, IDFI बँकेमध्ये, त्यासोबतच इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक अशा सरकारी, सहकारी आणि खाजगी या तिन्ही प्रकारच्या बँकांमध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे बँकांची कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणीनं या ठिकाणी जिल्हे बँकांची यादी बघितली. आता तुम्हाला पात्रता सांगतो. बघा, पहिल्या पात्रता काय होत्या की लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसावं, उत्पन्न कमी असावं, पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असावं, लाडकी बहीण सरकारी कर्मचारी नसावी, टॅक्स भरत नसावे. परंतु आता या ठिकाणी सरकारने 2025 मध्ये या सप्टेंबर हप्त्यासाठी आणि ऑक्टोबर हप्त्यासाठी अजून काही पात्रता लावण्यात आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये पहिली पात्रता लाडक्या बहिणींच्या घरामध्ये फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असावेत. दुसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त झालेलं नसावं. लाडक्या बहिणींचं गाव असेल किंवा राज्य असेल तर ते महाराष्ट्र राज्यच असायला पाहिजे. 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत. अशा पद्धतीच्या नवीन पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत. बघा, लाडक्या बहिणीनं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता कालपासून बहिणींच्या खात्यामध्ये जमवायला सुरुवात झालेली आहे. आता लाडक्या बहिणीनं दिवाळी जवळ येत आहे. त्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळू शकतो. अशा पद्धतीची दाट शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आलेला आहे. बघा, लाडक्या बहिणीनं दिवाळीच्या अगोदर सप्टेंबर महिन्याचा हप्ता 100% मिळेल आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा 99% मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजे सरकारने दिलेल्या माहितीनुसार निधी उपलब्ध असला तर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सुद्धा वाटप होऊ शकतो. बघा, लाडक्या बहिणीनं व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे सांगा. आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि ज्या लाडक्या बहिणी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ 100% पोहोचवायचा आहे.